सुप्रभात मित्रांनो, आज 9 फेब आहे मित्रांनो। आज आपण राजगडवरून बोलतोय। राजगडचा संजीवनी वाचीचा हा भाग आहे। रात्री आपण खूप उशिरा आलो होतो, आपल्याला 10-11 वाजले। सूर्य बघा आता डोक्यावर लागलाय। आता वाजले किती आहेत? आता वाजले तर 8। आता आपण गड उतार करतोय। आपला हा दरवाजा कुठला? आलू दरवाजा। हा आलू दरवाजा उतार करतोय आणि आपण आता जाणार आहे तोरण्याला। आपण ती डोंगराचा जो टॉपचा भाग आहे तो आपण हळूहळू खाली उतार करणार आहे। चला मित्रांनो, आता आलू दरवाजा इथे तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन देतो मी। हा बघा, हा संजीवनी वाचीचा परिसर आणि हे शैलेदार। चला हाय कर रे। हाय हाय विपुल, हाय कर। ही टाकी 1 2 4 ओके, ही 3। बघा मित्रांनो, टाकीची जे शेप आहे हा उतार आहे। ते पाणी इकडे हळूहळू फिल्टर होऊन खाली खाली फ्लो होतं आणि ते जे पाणी खालचं उडतं ते पिण्यायोग्य होऊन जातं। तर असं हे महाराजांच्या काळामध्ये टाक्यांची संरचना होती। आता बघा आपण चाललोय आलू दरवाजा इथे आणि खाली उतार करणार आहे तोरण्याच्या दिशेने। रेंज ट्रॅकचा आपला हा दुसरा दिवस। आज पण आपल्याला 25-26 किलोमीटर चालायचं आहे। काल आपण 32-33 किलोमीटर चाललो। खूप मजा आली। हा बघा, हा दरवाजा आहे। चला आता खाली उतरूया। मित्रांनो, तो बघा, तो संजीवनी वाचीचा आपल्याला भाग दिसतोय। भगवा झेंडा पण दिसतोय आपल्याला आणि या भागाला आपल्याला दिसते तुम्हाला ही रिज बघा। या रिजवरून या रिजवरून आपण आता चालत जाणार आहे तोरणागडाकडे, बुधला माझीकडे। तर मित्रांनो, पुढे तुम्हाला मी अजून इन्फॉर्मेशन देतो। चला भेटू पुढे। मित्रांनो, हा आहे आलू दरवाजा संजीवनी वाचीच्या। आपण बघू शकतो संजीवनी वाची बरोबर। संजीवनी वाचीच्या एकदम समोर हा दिसतो आपल्याला आलू दरवाजा। इकडून आपण आता उतार करणार आहे, पाय उतार आपण करणार आहे आणि आपण जाणार आहे तोरणाच्या दिशेने। तटबंदी बघा अजूनही शाबूत आहेत, किती सुंदर आहे बघा। त्या काळी हा रस्ता वापरला जायचा तोरणागडाकडे जाताना। आणि हा भाग आपला राहिला होता बघण्याचा। गेल्यावेळी आपण सोहळ्या वाची बघितली होती। एक मिनिट विपुल, मी बाहेर जातो। विपुल चल। हा दरवाजा आहे आलू दरवाजाच्या खाली। हा दरवाजा आपल्याला बाहेर घेऊन जातो। सुंदर असा लाकडी दरवाजा, एक नंबर। चला ओके मित्रांनो, त्याचं मला ती खालची जे छोटा पठार आहे तिथून एक ट्रेल चालली बघा। ती ट्रेल आपल्याला बरोबर घेऊन जाते बुधला माचीपाशी। तो समोर दिसतो आपल्याला, तो आहे तोरणा। पूर्ण असा भला मोठा तोरणा, त्याला प्रचंड गड पण म्हणतात। सुंदर। आणि हा राजगडचा मागचा भाग सुंदर असं कातळ भव्य दिसते। वरती तटबंदी पण दिसते आपल्याला बघा, सुंदर अशी तटबंदी। चला खाली उतरूया मित्रांनो। आता आपण राजगड उतरून आपण जंगलातून खाली येतोय आणि बघा ही वाट आता खाली चालली आहे डांबरी रस्त्याच्या इथं। ओके, हे मित्र बघा थांबलेत आता। आपले मित्र सगळे खाली थांबलेत रस्त्यावर, थोडंसं विसावा घेत आहेत सगळे आपले शिलेदार। खाली बघा पाचोळा खाली पडलेला आहे सगळं पाण्याचं। मित्रांनो हाय, कशी झाली ट्रिप? माझी तर छान आहे। रात्रीचा अनुभव न सांगता येणारा अनुभव आहे। न भूतो न भविष्य अशी व्यथा आलेली आमची अमित। न भूतो न भविष्य असं होतं।
सुस्वागतम उपविभाग वेल्हे. ओके, हा रस्ता कुठं जातो? ओके, हा का जो बोर्ड लागलाय ना, हा हा तिथनं जो बांध लावलाय बघा तोरणाला, तोरणाकडे, बरोबर. ही जी पाऊलवाट आहे ना, हा हा ती तोरणाकडे जाते. बरोबर बरोबर वरती जायचं आपली, बरोबर. डोंगर चढायचं, पुढे मध्ये धारे नाही जावं. आणि हा रस्ता हा भूतोंडे गाव. भूतोंडे गाव, हा जसाची कंग यांचा जो वाडा आहे तोच ना. मस्त. ओके मित्रांनो, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली अमितने. हा जातो भूतोंडे गावाला आणि हा जातो मेट पिलावरे. आणि समोर तुम्हाला दिसतोय तो तोरणाकडेला आपल्याला तो एक रस्ता दिसतोय, तो जातो जंगलामध्ये. चला मित्रांनो, आता आपण पुढचा प्रवास चालू करूया. मित्रांनो, हे थोडंसं मोडकं असलेलं हे मंदिराचं अवशेष आहेत. इथे कोण राहत नाही आता, तर हे जरा अवशेष आता मोडके आलेले. तर तोरणा गडावर जाताना हे अवशेष आपल्याला दिसतं. आता पुढे आपण कचरे काका ह्यांच्याकडे नाश्ता आणि चहा पिणार आहे. आणि या प्रवासामध्ये आपण या काकांना भेटणार आहे आणि त्यांच्या वाईफला. कारण विचार करा, अशा या दुर्मिळ भागामध्ये फक्त हे दोघं राहतात आणि आपल्यासारखे भटक्या ट्रॅकर लोकांना ते हेल्प करतात. पाणी, चहा, पोहे काही देऊ शकतात. ते जेवढं त्यांना जमेल तेवढं ते प्रयत्न करतात. चला आता प्रवास पुढे करूया. कचऱ्याकडे गेल्यावर तुम्हाला त्यांच्याशी भेटतो. तर आपण आलो आता. इथं आपल्याला पोहे खायला भेटतील, खूप छान. नमस्कार मावशी. द्या मावशी. अरे बापरे, खाली बसतो आणि मग पितो. द्या मावशी, थोडंसं पिऊन घेतो. थँक्यू मावशी. अरे बापरे, तुमचं घर कुठे मावशी? आमच्या घर इकडे आतमध्ये दाहरदेव का? ओके ओके. आणि हे एकदम समान ना? जे कुठल्या गडाचा आहे कुठल्या गड सांगा जरा. म्हणजे तोरणागड आणि राजगडाच्या मध्यस्थानी हे ग्रामदेवत आहे. म्हणजे लोक इथे थांबतात आणि पाया पडून पुढे जातात. बरोबर मावशी. आम्ही दिवा लावला होता, ते गेला. चला मावशी, येतो आम्ही आता परत. मित्रांनो, इथं दोन घर आहेत आपल्याला. हे थोडं छोटं घर आहे आणि हे समोर आपल्याला जे दिसते हे कचरे काकाचं घर आहे. दोन्ही गडांच्या एकदम मध्यस्थानी ह्यांचं घर आहे. इथे आपल्याला चहा नाश्ता भेटतो. भटक्यांसाठी इथे थांबण्यासाठी चांगली सोय आहे. छान, एकदम सुंदर निसर्गरम्य ठिकाणी यांचं घर आहे. फक्त हे दोघं राहतात ना इकडे, दोघं राहतात, आई कचरे काका आणि काकी. हाय वाटाड्या. ए कोंबडी बघ. ए तू बघ तू अजून एक प्राणी बघायचा का? तो बघा तिकडे. असा जोग आहे. मी हसणार ना, मग माझ्या जोगे मी हसणार. ओके, चालेल. इथं पोहे खाऊया, चहा पिऊ आणि निघूया पुढे. नाश्ता तर तेच पोहे म्हणजे नाश्ता झाला. वयात ना ह्याच्यात अभिप्राय नोंदवतो आपण, पण नोंदवलाय का बघून घे मागच्या वेळेचा. हो बघू. दिनांक 25/12 सिंहगड वरून राजगडावर रात्री पोहोचलो. रात्री जेवण करून झोपी गेलो. सकाळी आज होती ती किल्ले तोरणा गाठायची. आमच्याकडे काही या विचाराने झोपी गेलो. भल्या पहाटे उठून 11 वाजता निघाले होते. लिहिलं भल्या पहाटे निघून आम्ही तोरण्यासाठी निघालोय. आम्ही काहीतरी करायला रे. संदेश असं बोल नका, मी ग्रुपला टाकेल तुझा व्हिडिओ. टाका आता काय टाका, जे आहे ते आहे. कोण लिहिलंय? कोणी? सागरने लिहिलंय का?
आणि असं हा ट्रॅव्हल्स आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्या छोट्या टेकडीवरून पण पुढे असं कंप्लीट स्टीप आहे, हे चढायचं आपल्याला. आणि हा पूर्ण तोरणा केला की ती प्रचंड आहे बघा, म्हणून नाव प्रचंडगड महाराजांनी ठेवले. चला, पुणे जिल्ह्यात सगळ्यात उंच आहे ना पुणे जिल्ह्यात. मित्रांनो, समोर दिसतोय आपल्याला गडांचा राजा राजगड, सुंदर असा राजगड. आणि त्याच्या समोर असणारा प्रचंडगड हे बघा. समोर मित्र चढताय वरती, हे बघा, झूम करतो. तिथे मित्र चढताय वरती हळूहळू. आम्हाला मग त्याच वाटेने आता वरती यायचं आहे. थोडंसं आम्ही विश्रांती घेतोय, मी आणि रोहित. चला ब्रेक घेतो. एक नंबर कंप्लीट आहे रोहित. हा मस्त. मित्रांनो, आम्ही किती लांब आहे बघा. समोर आपल्याला राजगड दिसतोय, तो कम्प्लिटली आम्ही त्या डोंगरावर ट्रॅव्हल्स मारून हा कठीण पॅच चढून समोर आपल्याला दिसतोय तोरणा. खतरनाक. आता एक सिडीची वाट चढलो की आम्ही वर चढलो बुधला माचीला. कसं वाटलं रोहित? मित्रांनो, ही बुधला माचीची सीडी अत्यंत अवघड ठिकाणी ही सीडी लावलेली आहे. आणि हा बघा, एवढी पूर्ण वाट आम्ही करून आलोय. अवघड वाट होती ही. शेवटचा पॅच खरंच खूप खतरनाक होता. आणि समोर आपण बघू शकता बघा, हे बुधला माचीचं हे बुरुज आहे. खतरनाक भक्कमबाईचं बुरुज. अक्षरशः वाऱ्याने दगड घासून गेलाय, पण आतला जो चुना आहे तो अजूनही शाबूत आहे बघा. आणि बघा दगड किती मोठे बघा मित्रांनो. दगड बघा, दगड माझ्या हाता एवढा, एकदम माझ्या हाता एवढा, म्हणजे अर्धा हाता एवढा दगड आहे हा मित्रांनो. 1 फूटच्या वर आहे हा दगड. आणि अक्षरशः आम्हाला इथं बाटली आणताना हालत खराब झाली. इतके मोठे दगड कसे लावले असतील. काय तर 3-3 फुटाची दगड आहे बघा. तर मित्रांनो, हे आपल्या मावळ्यांचं आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य मित्रांनो. गड असे राखले पाहिजे, तटबंदी अशी असली पाहिजे की समोरच्या शत्रू पण हे बघून घाबरलं पाहिजे. आपलं स्थापत्य केलं किती वैभवशाली होतं त्या काळी, खूपच विश्वास बसत नाही मित्रांनो. टिपल तटबंदी बघा, पार तिथपर्यंत प्रचंडगडावर पूर्ण किल्ल्यावर तटबंदी आहे. तर हे तुम्हाला दाखवायचं होतं. नक्की तुम्हाला हे आवडलं असेल. मित्रांनो, हे वाळंजा दरवाजा आहे. आता आपण खाली उतरतोय आणि खाली टाकाय ना. हळूहळू आता खाली उतरूया, घसरटी पाटे. ओके, तटबंदी बघा किती अजून सुंदर आहे. आणि हा खूप मोठा जलाशय आहे, कुठला माहित नाही. सुंदर. तू तर पुढे मागे मागे येतो. मित्रांनो, हे श्री वाळंजाई मंदिराचं हे स्थान आहे. इथे आपल्याला वेगळं दिसतंय. आणि इथंच आपल्याला खूप छान असं पाण्याचा टाका दिसतंय. बहुतेक लोक या साईडने येत नाही, या वाटेने खूप कमी लोक भेटणार तुम्हाला. आता मित्र अमित आणि अभिजित पाणी भरतायत. मासे पण बघा, मासे पण मस्तपैकी इकडे पोहत आहेत. म्हणजे पाणी चांगलं आहे, क्लीन आहे. आणि समोर खाली आपल्याला भट्टी गाव दिसतंय. आणि आता आपण बुधला माचीच्या मागच्या साईडला आलोय. तर मित्रांनो, ही माहिती होती वाळंजाई देवीबद्दल. चला या. वाळंजाई दरवाजातून उतरताना
हा घसरगुंडीवाला पॅच समोर सगळे घसरत येत आहे. मस्त मस्त ये फटा सर आला 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 सर आला. धुरला डॉक्टर साहेब लहानपणी नव्हते खेळले ते आता कंप्लीट करून घेत आहेत. डॉक्टर आमचे साईडला साईडला वरची गाडी आली वरची गाडी पडेल खाली खाली चल त्यांनी थोडं खाली चला मला पाणी होतं. अरे ब्रेक संपला ब्रेक संपला. अरे ऊपर आता येत नाही इकडे. चला झाला आता काय नाही एवढं जास्त. मित्रांनो हे नवीन वाळंजा देवी मंदिर आहे भट्टीगावमध्ये आणि आम्हाला खाली भट्टीगावमध्ये येईपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले होते. आता खेळ चालला होता की अंधार पडणार आहे आणि त्याआधी आम्हाला मोरीगावात पोचायचं आहे. अशा वेळी स्पीड आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही आमच्या 7 जणांच्या ग्रुपमध्ये डिवाईड केलं. मी रोहित आणि अभिजित आम्ही गाडीने गेलो कारण आमचे पाय थोडे क्रॅम्प आले होते आणि भरपूर दमछाक झाली होती. आणि अमित, संदेश, विपुल आणि संकेत हे चौघंही गेळगाणी, हरपूड ते मोरीगाव सिंगापूर रूट ते वरती आले. टोटल ड्युरेशन 10 किलोमीटर होतं. तर हा मी दिवस दुसरा कंप्लीट केला अशा तऱ्हेने. खूप मजा आली, खूप दमछाक झाली, पण एक्सपिरियन्स खूप भारी होता. मित्रांनो राजगड संजीवनी माची ते मोरीगाव हे 25 ते 26 किलोमीटरचं रेस ट्रॅक आम्ही कंप्लीट केलं आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला बाय बाय, टेक केअर.